या बोरिवली नगरीमध्ये आज 4 धामाचे 4 शंकराचार्य असतात। त्यातील ज्योतिर्मठाचे उत्तराधीश जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी चातुर्मास महामहोत्सवासाठी या बोरिवली नगरीची निवड केली। ही सर्वप्रथम आम्ही बोरिवलीचे सर्व नागरिक, रहिवासी, बोरिवलीच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, बोरिवलीचे आमचे सर्व नगरसेवक आणि स्वतः आमदार प्रकाशदादा सुर्वे आम्ही जगद्गुरु शंकराचार्यांचे आभार मानतो। आणि त्यांच्या स्वागतासाठी आज सकाळी त्यांचं आगमन झालं 11:30 वाजता। त्यांच्या स्वागतासाठी सबंध शिवसैनिक आज दामोदर म्हात्रेजी असतील, संध्या विपुल जोशी असतील, सचिन म्हात्रेजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व शाखा प्रमुख पुरुष महिला हे आज कार्यरत आहेत। त्यांच्या स्वागताचे प्रचंड होल्डिंग्स आणि सनातन हिंदू धर्माचं प्रतीक, या भगवा हिंदुत्वाचं प्रतीक असलेला हा भगवा झेंडा याचं संपूर्णपणे भव्यता या ठिकाणी दर्शवून त्यांचं स्वागत आम्ही केलेलं आहे। आताही त्यांची कलश यात्रेने चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे। त्या कलश यात्रेवर पुष्पवृष्टी करून जगद्गुरु शंकराचार्य आणि त्यांच्या सर्व भक्तांचं या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने पूरा देशामध्ये हिंदू ताकद आहे। पूरा हिंदुस्थानच आपला हिंदू देशच हिंदू आहे। म्हणून हिंदुस्थानमध्ये आपला हा असा कार्यक्रम जो जगद्गुरूचे जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचे आमच्या शिवसेनेतर्फे होत असेल तर आम्ही त्याचं अभिनंदन करतो। आणि आम्ही पुष्पवृष्टी काय केली, कारण लोकांना हिंदू बांधवांना सर्व समजायला पाहिजे काही लोकांची जगद्गुरूंची यात्रा चाललेली आहे त्याची सर्व पुष्पवृष्टी करतात। जगद्गुरूंनी हे आमची बोरिवली निवडल्यापुढे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि अशा पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम होते ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। हे आमचं बोरिवलीकरांचं भाग्यच आहे की जगद्गुरू शंकराचार्यजींनी हा बोरिवली 2 महिन्यासाठी त्यांचं हवन करण्यासाठी ही स्थान निवडलं। त्यावेळी खरोखर तुमचे मी आभारी आहोत। खरोखर त्यांच्या त्या कार्यामुळे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांचा भरपूर सिंहाचा वाटा आहे। कारण त्यांच्या जे कामाची 15 दिवसा अगोदर सुरुवात झाली तर स्वतः त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गेले की कशी त्यांची व्यवस्था राहील, कसं त्यांचे 400 विद्यार्थी आहेत तसं त्यांची व्यवस्था पूर्ण करायची स्वतः त्यांनी जातीने लक्ष घातलं। आणि आज आपल्या कलश यात्रेपासून त्याची सुरुवात झाली आहे। तर आजही आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, आमचे आमदार विभाग प्रमुख प्रकाशदादा सुर्वे, आमच्या संध्याताई नगरसेविका बोरिवलीच्या, आमचे शिवाजी शेंडगे, आमचे दामोदर म्हात्रे या सर्वांनी 15 दिवस एकत्र मेहनत घेऊन हा कार्यक्रमाला अशी शोभा वाढवली आहे। आणि आज आमचे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांनी आज कलश यात्रेला येऊन त्यांनी सुरुवात करून दिली आहे आणि तसेच जगद्गुरू यांचा आशीर्वाद घेऊन याच चातुर्मासची सुरुवात झालेली आहे असं मी मान्य करतो। 33 करोड आहुती सर्वात मोठा ही आहुती होणार आहे। आजच्या या जगातली सर्वात मोठी आहुती आहे 33 करोड आहुती। म्हणजे ह्याच्याआधी तपश्चर्या त्यांनी आधीपासून सुरुवात केली होती। 55 हवन व 108 रुद्राभिषेक हे दिवसाला रोज होणार आहेत। त्यातून 100 आहुत्या त्या देणार आहेत। असे 2 महिने हा कार्यक्रम चालणार आहे। पण ह्याच्यामागे किती जणांचं एफर्ट असणार आहे या कल्पना तुम्हाला आलीच असेल। तर शंकराचार्य जे काम आहे ते एवढं मोठ्या प्रमाणात तिथे होत आहे ते आम्हाला याचा आनंद आहे।